नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोल माने. प्रधानमंत्री मोदीजींनी 10 मेला जे आवाहन केलं, काटकसर करा, सोनं खरेदी करू नका, ऑनलाईन क्लासेस घ्या, पेट्रोल डिझेलची उधळपट्टी करू नका. खरं म्हणजे नेत्याने सांगताना लीड बाय युअर ओन एक्झाम्पल करायचं असतं. लीड बाय युअर ओन एक्झाम्पल म्हणजे स्वतः उदाहरण द्यायचं असतं, स्वतःच वागायचं असतं. गांधीजी धोत्रावर हिंडले, अर्धनवासी हिंडले, फकीरासारखे जगले. खऱ्या अर्थाने गांधीजी फकीर होते. हे जे 30 लाख 40 लाखाचा सुरगाव म्हणतायत फकीर आहेत, तर हे फकीर नाहीत, हे भोंदूभाऊ आहेत. जसं नाशिकमध्ये अशोक खरात भोंदूबाबा आहेत, तशा पद्धतीने हे भोंदूबाबा आहेत. भारताच्या इतिहासामध्ये महम्मद तुगलक नावाचा बादशाह होऊन गेला. तर महम्मद तुगलक, त्याला वेडा मोहम्मद म्हणतात, लहरी मोहम्मद म्हणतात. त्याने काय केलं? दिल्लीची राजधानी दौलाबादला आणली. कारण मीमांसा कळायला नाही. चीनवर हल्ला करायला 1 लाख पोहोचून गेला, सगळे सैनिक बर्फात काढून गेले. अशा पद्धतीने नरेंद्र मोदींचं काम हे त्या महम्मद तुगलकाप्रमाणे चालू आहे. नोटाबंदी का केली? काही कळालं नाही. म्हणजे काय करतोय, कसं वागतोय ना, काही कळत नाही. खरं म्हणजे 9 मार्च 2026ला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी सांगितलं होतं की इराण आणि अमेरिका युद्धामध्ये प्रचंड मोठी महागाई वाढणार आहे, भारताची अर्थव्यवस्था धोक्यात येणार आहे. त्या अनुषंगाने तुम्ही काहीतरी प्रधानमंत्री म्हणून काहीतरी कारवाई करा. पण राहुल गांधीजींचं त्यांनी दुर्लक्ष केलं. खरं म्हणजे 2 महिने युद्ध चालू आहे. या युद्धामध्ये मध्यस्थी करायचा मान पाकिस्तानला मिळतो, पण विश्वगुरु म्हणणाऱ्या मोदीजींना कोणी विचारत नाही. मोदीजी किंवा भाजपने उठसूट काँग्रेसवर टीका करतात. काँग्रेसने काय केलं? खरं म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर ज्या दिवशी तिथं परम अवस्थेला पोहोचलं होतं, त्यावेळी मार्शल टिटोला घेऊन आणि इजिप्तच्या नासेरला घेऊन पंडित नेहरूंनी 104 राष्ट्रांचं संघटन बांधलं होतं, ज्याला अलिप्तवादी चळवळ म्हणतात. आणि एक भारतात दबदबा निर्माण केला होता. जागतिक राजकारणामध्ये जो भारतात दबदबा नेहरूंच्या काळात होता, तो दबदबा आज शून्य झालेला आहे. खरं म्हणजे मोदीजींनी सांगितलं काटकसर करा. त्यांच्या या आव्हानात त्यांच्याच नेत्यांनी हरताळ पत्करलेला आहे. भाजपचे एक सौभाग्यसिंह ठाकूर म्हणून आहेत मध्य प्रदेशमध्ये, ज्यांना मध्य प्रदेशच्या पाठ्यपुस्तक मंडळाच्या अध्यक्ष नेमलं. तो कार्यभार घेण्यासाठी 700 गाड्या ताफा ते गेले. 700 गाड्यांना किती डिझेल लागले असेल, किती इंधन लागले असेल, ही उधळपट्टी नाही का? कालच मुंबई भाजपच्या अध्यक्षांनी नाली सफाईची पाहणी केली. जवळजवळ 25 गाड्यांना ताफा घेऊन त्यांनी ती पाहणी केली. म्हणजे तुम्ही सांगताय का तुमच्या बोलण्याला तुमचेच कार्यकर्ते हाताळत हसतायत. तुम्ही म्हणला डिझेल वाचवा, पेट्रोल वाचवा, काटकसर करा. तुमच्या या काटकसर करा या आव्हानाचा परिणाम म्हणून सेन्सेक्स खाली कोसळला आणि जवळ 17 लाख कोटी बुडलेत. या भारतीयांचे 17 लाख कोटी बुडले तुमच्या या बेजबाबदार वक्तव्यामुळे. आपण प्रधानमंत्री आहोत, कसं वक्तव्य करावं याचं भान तुम्हाला नाही, या ठिकाणी दिसून येतं. त्याशिवाय तुम्ही सांगता की परदेश दौरे कमी करा, पण स्वतः तुम्ही 15 मे पासून 5 देशांच्या परदेश दौऱ्यात चाललेला आहात. तुम्ही या परदेश दौऱ्यात काय केलं? परदेश दौऱ्यात तुमचं ताफा घेऊन जाता, हजारो कोटी खर्च होतात, काही सोयी सुद्धा नाही आहे. म्हणून मला असं म्हणायचं की नरेंद्र मोदी पूर्णपणे फसलेले प्रधानमंत्री आहेत. महम्मद तुगलक नंतर कोण? तर नरेंद्र मोदी हे भारताच्या देशात हे नाव अजरामर झाल्याशिवाय राहणार नाही.